हॅलो स्टुडंट्स, मी गोविंद चोले स्वागत करतो तुमचं भार्गवी सक्सेसमध्ये. आज आपण न्यूजमध्ये असलेली गोष्ट बघणार आहे. सुप्रीम कोर्टच्या जजेस बिलमध्ये अमेंडमेंट झालेलं आहे. काय आहे जजेस बिल? काय आहे जजेस बिल हे आपण पाहणार आहोत. काय अमेंडमेंट झालेले आहेत जजेस बिलमध्ये? नंबर ऑफ जजेसची संख्या वाढवण्यात आलेली आहे. तिथे की चेंजेसचा इम्पॅक्ट आपण काय झाले ते आपण न्यूज मार्फत बघू. पहिले आपण न्यूज दाखवतो. इंडियन एक्सप्रेस मधली ही न्यूज आहे. आजची न्यूज आहे की आर एस म्हणजे राज्यसभा. राज्यसभा गिव्ह नोट टू द जजेस बिल. जजेस बिलला त्यांनी नोट दिलेला आहे, म्हणजे हो त्यांचा होकार गेलेला आहे तिथून. तर न्यूज काय एकदा बघू आणि त्या आलेल्या परीक्षेच्या दृष्टिकोनानं असलेल्या महत्वाच्या गोष्टी आपण काढून ते आज डिस्कस करूया. ठीक आहे. राज्यसभेने वेन्सडेला म्हणजे बुधवारी पास द सुप्रीम कोर्ट काय पास केलेलं आहे, तर अमेंडमेंटचं नाव सांगतोय, लक्षात घ्या. द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल 2026 हे बिल आहे. ह्या बिलला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आणि ह्या बिलमध्ये काय गोष्टी इन्क्लूड आहेत? टू इन्क्रीज द स्ट्रेंथ. काय गोष्टी इन्क्लूड आहे? टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द जजेस. जजेसची स्ट्रेंथ वाढवण्यासाठीचं हे बिल आहे. ठीक आहे. अपेक्स कोर्टमध्ये, अपेक्स कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट. परीक्षेला यावरही प्रश्न विचारलेला आहे की अपेक्स कोर्ट कशाला म्हणतात, कोणाला अपेक्स कोर्ट म्हणतात? तर लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे. ठीक आहे. आणि संख्या किती वाढलेली आहे? सध्या किती आहे? 33 आहे. 1+33 आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल 34 आहेत. सीजीआय प्लस 33 जजेस. आता ती संख्या वाढून 4 न संख्या ती वाढवलेली आणि 37 झालेली होती. 1 अधिक 37 म्हणजे 38 ही संख्या झालेली आहे. ठीक आहे. हे कशावरून? हे बघा पुढेच लाईन दिली, एक्सक्लुडिंग चीफ जस्टिस. चीफ जस्टिसचा यात समावेश नाहीये. म्हणजे चीफ जस्टिस एक जर ऍड केले तर 38 ही संख्या आता सध्या होणार आहेत. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. 38 ही संख्या झालेली आहे सुप्रीम कोर्टच्या जजेसची. मग हे कसं पास केलंय? तर आवाजी मतदानानं पास केलेलं आहे. हे आपण नंतर बघूया. जेव्हा संसद हा विषय शिकू त्यावेळेस कशा पद्धतीने पास करतात ते करतात. ठीक आहे. तर अपोजिशननं वॉकआउट केलेलं आहे. ठीक आहे. द लेजिस्लेशन विच रिप्लेसेस अन ऑर्डिनन्स. बघा, खूप महत्वाची टर्म आहे ऑर्डिनन्स. यावर आपण डिस्कशन करणार आहे. ऑर्डिनन्स पास केला गेलेला होता या गोष्टीसाठी. आधी ऑर्डिनन्स काय असतो काय नाही आपण डिटेलमध्ये बघू. की वर्ड्स ऑर्डिनन्स, संविधानामध्ये याची तरतूद आहे. आर्टिकल 1, 2, 3 मध्ये याची तरतूद आहे संविधानाच्या. कोण काढतं, कसं पास होतं आणि ह्याच्यात तरतुदी काय त्यानंतर आपण बघूया. ठीक आहे. ऑर्डिनन्स काढून हे ऍक्ट पास केलं होतं, बिल पास केलं होतं. आता त्याची मंजुरी भेटलेली आहे लोकसभा आणि राज्यसभेतूनही. आता अजून एक गोष्ट आहे की हे जे बिल आहे ते कोणतं बिल आहे? बिईंग अ मनी बिल. ते मनी बिल मध्ये कन्सिडर होतं. तर मनी बिल असल्यामुळे राज्यसभेला यामध्ये खूप कमी अधिकार आहेत. सर्व सर्व अधिकार हे फक्त आणि फक्त कुणाला आहेत? लोकसभेलाच आहेत. एक्सक्लुझिव्ह राईट आहेत लोकसभेला यावर, कारण हे मनी बिल आहे. मनी बिल म्हणजे लोकांचे पैसे आहेत, म्हणून लोकसभेला जास्त महत्व आहे. राज्यसभेला यात जास्त महत्व नाहीये. आपण मनी बिल विषयी डिटेलमध्ये बघूया. द बिल वॉज टेक. बस, बाकी काही गोष्टी महत्वाच्या नाही आहेत. ह्या न्यूज मधल्या गोष्टी आहेत. हे त्यांनी सांगितलेलं आहे की बिल मध्ये जजेसची संख्या का वाढवलेली आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. देर आर नंबर ऑफ पेंडिंग केसेस इन इंडिया दॅट हॅव टू बी रिझॉल्व्ड विदिन अ टाइम फ्रेम, सो दे हॅव इन्क्रीज द नंबर ऑफ जजेस. ठीक आहे. महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी काय? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी मनी बिल. काय मनी बिल म्हणजे काय? मनी 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 म्हणजे पैसा. ठीक आहे. ह्याची तरतूद कुठे आहे? कलम 110 मध्ये. राज्यघटनेच्या कलम 110 मध्ये मनी बिलची व्याख्या दिलेली आहे. त्या व्याख्येमध्ये असं म्हणलेलं आहे की कोणत्या गोष्टी मनी बिल म्हणून कन्सिडर केल्या जातील. कोणती? नंबर 1, टॅक्स लावणे, रद्द करणे, सूट देणे किंवा बदल करणे त्यामध्ये, किंवा त्याचं नियमन करणे, याबाबत कोणतंही बिल असेल संसदेमध्ये मांडायचं तर त्याला मनी बिल असं कन्सिडर केलं जातं. 2 नंबर मध्ये काय म्हणलेलं आहे की भारत सरकारने घेतलेल्या कर्ज घेणे, म्हणजे भारत सरकारने कर्ज घ्यायचं किंवा कर्जाची परतफेड करायची
किंवा कुणाला हमी जरी द्यायची असली, म्हणजे गॅरंटर म्हणून आपण जे बँकेमध्ये जातो तसं गॅरंटर म्हणून सुद्धा जरी जायचं असलं भारताला, तरी ह्याला मनी बिल असं कन्सिडर करून हे बिल पास करावं लागतं. नंतर 3 नंबरचं आहे की भारताच्या संचित निधीत, म्हणजे कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणतात ज्याला, हे नावही लक्षात ठेवा मित्रांनो, कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया खूप वेळेस कामाला येते, संचित निधी म्हणतात ज्याला. ठीक आहे, कॉन्सोलिडेटेड फंड म्हणजे संचित निधी किंवा आकस्मिक निधी. आकस्मिक निधी कोविडच्या वेळेस वापरलेला हा निधी आहे, आकस्मिक निधी. त्याला कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया म्हणतात, जो आपत्कालीन वेळेला आपल्याला येतो. यामध्ये जर आपल्याला रक्कम जमा करायची असेल किंवा काढायची असेल, म्हणजे ही जी तिजोरी आहे, ह्या तिजोरीमध्ये जरी पैसा टाकायचा असेल किंवा ह्या तिजोरीतून पैसा काढायचा असेल, असं कोणत्याही बिलमध्ये जर असेल तर त्याला मनी बिल कन्सिडर केलं जातं. 4 नंबरचं आहे संचित निधीतून रक्कम खर्च करण्यास परवानगी देणे. कुणाला परवानगी जरी द्यायची असेल की ह्याच्यातून रक्कम खर्च करा, तरी हे बिल मनी बिल असं कन्सिडर केलं जातं. 5 नंबरचं आहे संचित निधीवर, म्हणजे संचित निधीवरील चार्ज एक्सपेंडिचर असतात. आता हे चार्ज एक्सपेंडिचर काय असतात आणि नॉन चार्ज एक्सपेंडिचर काय असतात हेही बघू. आता जे बिल पास झाले, हे जे मनी बिल आहे ते चार्ज एक्सपेंडिचरवर आहे, कारण यात चार्ज म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे जजेसची जी सॅलरीज आहेत किंवा जे पर्क्स आहेत ते इंडियाच्या कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियावर चार्ज आहेत. ठीक आहे, मग जर चार्ज आहेत म्हणजे ह्याच्यावर नंतर मतदान वगैरे काही होत नाही, ह्याच्यावर जास्त डिस्कशन वगैरे होत नाही पार्लमेंटमध्ये. तर कोणता खर्च चार्ज एक्सपेंडिचर मध्ये टाकायचा, कोणता काढायचा, हे जे बदलायचंय हे सुद्धा जर असेल तर त्याला मनी बिल कन्सिडर केलं जातं. आणि एक्झॅक्टली ह्याच मुद्द्यावरून हे मनी बिल झालेलं आहे. तर मित्रांनो, हे जे चार्ज एक्सपेंडिचर आहे ना, या गोष्टीमुळेच हे जे बिल आहे ते मनी बिल आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या जजेसची जी सॅलरीज आहे, जे पर्क्स आहेत, जे पेन्शन्स आहेत, हे चार्ज एक्सपेंडिचरवर आहे. ठीक आहे, आणि भारताच्या संचित निधीवरील हे सगळ्यात हायलाइटेड मुद्दा, भारताच्या संचित निधीवरील खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासंबंधीची तरतुदी. म्हणजे ह्याचं जे ऑडिट आहे, ऑडिट करतात कॅग, ते कॅगची बद्दल जी काही तरतुदी असतील त्या मनी बिल मध्ये येतात. आणि वरील कोणत्याही बाबी संबंधित पूरक व अनुषंगिक बाबी, ह्याच्याबद्दल कोणतेही इतर बाबी असतील तर हे मनी बिल मध्ये कन्सिडर केलं जातं. टीप दिलेली बघा, जर एखाद्या विधेयकात वरील विषयांव्यतिरिक्त इतर विषयाचा समावेश असेल तर ते मनी बिल नसून साधारण बिल असते आणि त्याची प्रोसिजर वेगळी आहे. त्यामध्ये राज्यसभेलाही आणि लोकसभेलाही समान अधिकार असतात. ठीक आहे, मग हे मनी बिल कोण ठरवतं? हे बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? हा ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा कुणाला आहे? स्पीकरला आहे. स्पीकर लोकसभेचे अध्यक्ष यांना हा सर्वस्वी अधिकार आहे आणि त्यांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असतो. त्याच्यावर कोर्टामध्ये जाता येत नाही, न्यायालयात या निर्णयाला आव्हान देता येत नाही. मित्रांनो, खूप महत्वाची बाब आहे. एकदा बिल ठरलं की मनी बिल आहे का, मनी बिल आहे, तर त्यांचा निर्णय फिक्स असतो आणि बंधनकारक असतो. त्याच्याबद्दल कोर्टामध्ये तुम्हाला जाता येणार नाही. तुझे 110च्या कलम 3 मध्ये 110 उपकलम 3 मध्ये असं एक्सक्लुझिव्हली सांगितलेलं आहे. मग ह्या मनी बिलची वैशिष्ट्ये काय आहेत? मनी बिल फक्त लोकसभेत मांडले जाते. मग हे मनी बिल असून राज्यसभेत काय गेलंय? जस्ट चर्चेसाठी गेलेले. ते राज्यसभेत फक्त लोकसभेत मांडले जाते. म्हणजे ह्याच्यावर वोट वगैरे काय करायचंय ते फक्त लोकसभेत होणार. ठीक आहे, ते फक्त राज्यसभेत पाठवले जाते. राज्यसभा फक्त शिफारस करू शकते. ठीक आहे, वोट करतात पण ते दॅट इज नॉट सो इम्पॉर्टंट. आणि राज्यसभा फक्त शिफारस करू शकते. आणि विशेष म्हणजे बघा, 14 दिवसांच्या आत राज्यसभेने हे विधेयक परत न पाठवल्यास लोकसभेने ते पास झाल्याचे मानले जाते. म्हणजे बघितलं का, राज्यसभेला जस्ट नावाला आहे फक्त मनी बिल. जर एखादं बिल मनी बिल असेल ना तर फक्त राज्यसभा नावाला आहे, त्याचं काहीही इतकं जास्त महत्व नाहीये. जस्ट ते सजेशन देऊ शकतात की असं असं करा. फक्त विरोध असेल तर विरोध दर्शवू शकतात, सपोर्ट असेल तर सपोर्ट देऊ शकतात, बाकी काही नाही. आणि लोकसभेच्या स्पीकर यांचा निर्णय अंतिम असतो हे विधेयक मनी बिल आहे की नाही यावर. हेच मी आता मुद्दा एक्सप्लेन केलेला आहे की हे मनी बिल आहे की नाही यावर एक्सक्लुझिव्हली फक्त स्पीकरच सांगू
शकतात. ठीक आहे, इतर कुणालाही अधिकार नाही. राष्ट्रपती पण मध्ये कोर्टाला तर नाहीच आणि कोणालाच मध्ये लुडबुड करता येत नाही. प्रक्रिया काय आहे मनी बिलची? लोकसभेमध्ये विधेयक मांडले जाते, यस, त्याच्यावर चर्चा व मतदान होते आणि बहुमताने ते मंजूर होते. राज्यसभामध्ये फक्त शिफारशी करू शकतात, 14 दिवसाच्या आत परत करायचं असतात. न पाठवल्यास लोकसभेने ते मंजूर केले, लोकसभेने ते सगळे केले असं ते मंजूर केले असं ते आहे. आणि मग इथून पास झालं की डायरेक्ट राष्ट्रपतीची संमती आणि त्याचं कायद्यात रूपांतर होतं. आता या दोघांकडून गेले, आता राष्ट्रपतीची संमती होणार आणि कायद्यात रूपांतर होऊन जाईल. आणि आता इथं आपल्याला बघायचं आहे मनी बिल आणि ऑर्डनरी बिल मध्ये काय फरक आहे. व्हॉट डिफरन्स बिटवीन मनी बिल आणि ऑर्डनरी बिल? मनी बिल काय की फक्त लोकसभेत मांडता येतं, राज्यसभा फक्त शिफारस करता येते, वेळ मर्यादा 14 दिवसांची राज्यसभेला, स्पीकरचा निर्णय अंतिम असतो मनी बिल बद्दल आणि राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते. ऑर्डनरी बिल मध्ये मांडणी दोन्ही सभामध्ये करावं लागते, दोन्हीमध्ये समान अधिकार असतात. दोन्ही सभेला तुम्हाला त्यांचं मतदान घेऊनच ते पास करावं लागतं. यात वेळ मर्यादा नाहीये. राज्यसभेवर ते किती वेळ लावू शकतात. स्पीकरचा निर्णय तिथं लागू होत नाही मनी बिल जर नसेल तर त्या गोष्टीसाठी. आणि राष्ट्रपतीची संमती इथेही आवश्यक आहे. राष्ट्रपतीच्या सहीशिवाय कोणताही कायदा पारित होत नाही. बिलचं कुठं कुठं म्हणजे हे मनी बिल हे कुठं कुठं वापरायचं, वार्षिक आपल्या बजेटमध्ये दरवेळेस हे असतं. वित्त विधेयक आणि टॅक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट, कर सुधारणा जी होती आपली, त्याच्यामध्ये त्याला मनी बिल असं म्हणतात. ठीक आहे, हे महत्वाचं काय एवढं होईल की इथं लोकसभेला स्पेशल राईट्स भेटतात. लोकसभा इथं वरचढ ठरते राज्यसभेमध्ये आणि राज्यसभेची भूमिका लिमिटेड असते. आता पुढचा मुद्दा होता अध्यादेशाचा मुद्दा होता मित्रांनो. अध्यादेश म्हणजे काय? हा जे बिल होतं ते अध्यादेशाने पारित करून आधीच पास करून घेतलेलं आहे, म्हणजे लागू केलेलं आहे. आता त्याला फक्त मंजुरी घ्यायची. तर आर्टिकल 1, 2, 3 लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. आणि राज्यांसाठी हेच आर्टिकल काय 2, 1, 3 आहे. ठीक आहे, राज्याचे राज्यपाल सुद्धा अध्यादेश काढतात आणि लॉ पास करतात. 1, 2, 3 2, 1, 3 असं लक्षात ठेवा. राष्ट्रपती जेव्हा सध्या संसदेचं सत्र चालू आहे त्यामुळे पण कायदे वगैरे पास करतो. जेव्हा संसद नसते, जेव्हा संसदेला विराम काळ असतो, त्यावेळेस जर एखादा तातडीने निर्णय घ्यायचा असला तर हा अध्यादेश जारी करतात. खूप खूप इम्पॉर्टंट आहे हा निकलक. अर्थ काय? अध्यादेश म्हणजे कायद्याच्या समान. यात सेम ऑर्डिनन्स म्हणजे काही दुसरं काही नाही तर कायदाच आहे एक प्रकारचा. जस्ट तो अजून पास झालेला नाही म्हणून त्याला ऑर्डिनन्स असं म्हणतात. ठीक आहे, संसद अधिवेशन नसताना जारी करतात फक्त, ही गोष्ट लक्षात ठेवा. अध्यादेशाची प्रक्रिया काय? तातडीचा परिस्थिती निर्माण होते, मग मंत्रिमंडळाचा सल्ला घेतला जातो आणि राष्ट्रपती त्याच्यावर अध्यादेशावर स्वाक्षरी करतात आणि अध्यादेश जारी होतो. ठीक आहे, जसं कोविड आला, मंत्रिमंडळाने बैठक घेतली, पंतप्रधानांनी राष्ट्रपतीला सल्ला दिला काही गोष्टीसाठी इमर्जन्सीचे, ते पास झाले आणि अध्यादेश जारी होऊन गेले. ठीक आहे, त्याची मर्यादा काय? एक्सेप्शनल परिस्थिती, अध्यादेशाचा वापर हा अपवादात्मक परिस्थितीतच केला जातो. अपवादात्मक परिस्थिती असेल तरच हा केला जातो, पण आजकाल कोणती परिस्थिती अपवादात्मक आहे नाही ते डिस्क्रिशनरी पार्ट आहे त्यांचा, कुठेही अध्यादेश काढतात आणि मोकळ होतात. ठीक आहे, अध्यादेशाद्वारे मूलभूत अधिकारांमध्ये बदल करता येत नाही, ही मर्यादा आहे. फंडामेंटल राईट मध्ये बदल करता येत नाही. पुन्हा पुन्हा अध्यादेश जारी करणे हे योग्य नाही, हे नैतिक आहे पण काही कामाचं नाही, कोणी ऐकत नाही ते. ठीक आहे, ह्याचे लिमिटेशन्स वगैरे आपण अजून डिटेल चॅप्टर मध्ये बघू. कालावधी काय असतो याचा? तर अध्यादेश जारी झाल्याच्या तारखेपासून 6 आठवड्यामध्ये पर्यंत चालू असतो. ठीक आहे, 6 आठवड्यापर्यंत, 6 वीक लागू केल्यापासून. परंतु संसद अधिवेशन आली की दोन्ही सभागृहाने ते मंजूर केले नाही तर अध्यादेश आपोआप बाद होतो. म्हणजे आज राष्ट्रपतींनी अध्यादेश चालू केला की 6 हप्त्यापर्यंत त्याची तरतूद लागू असते. 6 हप्त्यानंतर तो बंद होतो. पण जर संसद चालू असेल तर, पण जर संसद चालू नसेल, संसदेचं अधिवेशन चालू नसेल तर त्याला 6 महिन्यापर्यंत एक्सटेन्शन भेटतो. कारण संसदेच्या दोन आपले संसद सत्र होतात, 3 सत्र होतात तसे, मिनिमम 2 असायला पाहिजे. तर 2 सत्रामध्ये मॅक्सिमम 6 महिन्याचा गॅप ठेवता येतो, असं
आपल्या संविधानातच त्याची तरतूद आहे. तर मॅक्सिमम कालावधी किती भेटतो एखाद्या ऑर्डिनन्सला, तर 6 महिने आणि हे जे 6 वीक आहेत, तर इतका मॅक्सिमम टाइम भेटू शकतो एखाद्या ऑर्डिनन्सला ते जिवंत राहण्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे. आणि ऑर्डिनन्स बद्दल काय, अध्यादेश जारी करण्याच्या अटी काय आहेत? अध्यादेश जारी करण्याच्या अटी काय आहेत? तर अध्यादेश जारी करण्याच्या अटी काय आहेत? तर संसद लोकसभा अधिवेशनात नसावे ही अट आहे सगळ्यात महत्वाची. राष्ट्रपतीच्या मते तातडीची अशी परिस्थिती असावी, म्हणजे तशी परिस्थिती उद्भवलेली असेल पाहिजे, त्या अटी आहेत. आणि सामान्य कायद्यानुसार संसद करू शकते अशाच विषयावर अध्यादेश जारी करता येतात. असं अनएक्सेप्शनल काही करता येत नाही. मूलभूत अधिकारांवर बाधा येईल असं काहीही करता येत नाही. अध्यादेशाची वैशिष्ट्ये काय आहेत? त्याला कायद्याचे बळ असते, हा तात्पुरता असतो आणि पुढील अधिवेशनात सादर करणे आवश्यक असते. ठीक आहे. संसदेसमोर मांडणी. ठीक आहे. आता आपण सुप्रीम कोर्टच्या जजेस बद्दल लगेच आपण माहिती घेऊयात. ठीक आहे. सुप्रीम कोर्टच्या जजेस बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. ह्याची तरतूद कुठे आहे सुप्रीम कोर्टच्या जजेसची? एक आर्टिकल 124 आहे. सर्वोच्च न्यायालयात भारताचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतींनी वेळोवेळी नियुक्त केले असे इतर न्यायाधीश असतात. तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय लिहिलेलं आहे की संख्या लिहिलेली नाहीये काही कोर्टामध्ये, आपलं संविधानामध्ये एक्झॅक्ट संख्या लिहिलेली नाहीये. संख्या कशी लिहिलेली बघा, सर्वोच्च न्यायालयात भारताचे मुख्य न्यायाधीश असतील एक, आणि राष्ट्रपतींनी वेळोवेळी नियुक्त केलेले इतर न्यायाधीश असतील, राष्ट्रपतीने नियुक्त केलेले. मग राष्ट्रपती किती नियुक्त करतील? तर नियुक्त करायची प्रोसेस मग संसदेमध्ये पार पडते. ठीक आहे. मग अपॉइंटमेंट कशी होते की न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्या +4 असं हे कोलिजियम आहे, हे येऊन राष्ट्रपतीला सल्ला देतात आणि त्यानुसार न्यायाधीशाची अपॉइंटमेंट होते. ठीक आहे. मग त्यांना शपथ कोण देतात? तर शपथ राष्ट्रपती देतात. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. काय शपथ असते काय सांगायची गरज नाही. ठीक आहे. त्यांचे कार्यकाल किती असतो? तर 65 वर्षापर्यंत त्यांची कार्यकालाची मर्यादा असते. राजीनामा कुणाला देतात? तर राजीनामा हे राष्ट्रपतींना ते देतात. सध्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाची कशी होती? एक मुख्य, इतर 33 आणि 34, आणि आता अमेंडमेंट झालेली आहे तर एक मुख्य, 37 आणि असे टोटल 38 अशी संख्या झालेली आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. पगारी वगैरे किती असतात? 280, 250 हे बघून घ्या. हे बघून घ्या. मी हे सर्व नोट्स माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर टाकणार आहे. तिथून तुम्ही ह्याला ऍक्सेस करू शकता. खूप चांगल्या नोट्स आहेत, परीक्षा भिमुख आहेत. तुम्ही ह्याला कधी चलता बोलता रिवाइज करू शकता. टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक माझ्या बायोमध्ये आहे. तुम्ही तिथं त्या चॅनलला, युट्यूबच्या चॅनलला जाऊन तिथून त्या लिंक ऍक्सेस करू शकता आणि जॉईन करू शकता. सगळ्यात महत्वाची पात्रता काय? न्यायाधीश बनण्याची. तो भारताचा नागरिक असावा, 5 वर्षे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं, हायकोर्टमध्ये जज म्हणून 5 वर्ष काम केलेलं असावं, आणि हायकोर्टमध्येच जर हे जर नसेल तर 10 वर्ष हायकोर्टामध्ये वकील म्हणून काम केलेलं असतं. ह्या दोन्हीपैकी एक पाहिजे. आणि हे यापैकी काही जरी नसेल आणि फक्त राष्ट्रपतीला जर वाटत असेल की हा खूप निष्णात पंडित आहे, म्हणजे खूप तज्ज्ञ लॉचा, तरीही त्याला राष्ट्रपती सीजीआय किंवा जज म्हणून अपॉइंट करू शकतात. रिमोलची पण ह्याची प्रोसेस आहे. ह्याची रिमोलची प्रोसेस फक्त 2च गोष्टींवर होऊ शकतं. एक सिद्ध गैरवर्तन आणि अक्षमता, इनकॅपॅसिटी. क्रूड मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटी, ह्या 2च मुद्द्यांवर यांना पदावरून हटवता येतं. ठीक आहे. थँक्यू. हा मुद्दा सध्या आज चर्चेमध्ये आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्यामध्ये बदल झालेला आहे आणि आपण त्याबद्दल जे न्यूजमध्ये सगळ्या गोष्टी होत्या पॉलिटीच्या हिशोबाने आपण सगळं रिवाइज केलेलं आहे. आणि तुम्ही ही गोष्ट
आवडली असेल तर लाईक करा याला आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू मित्रांनो.